नमस्कार. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या सर्वांसाठी एक जबरदस्त बातमी आहे. भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने कायमस्वरूपी पदांसाठी एक मोठी भरती जाहीर केली आहे आणि ही एक सुवर्णसंधी का आहे हे आपण आता सविस्तरपणे पाहणार आहोत. यशस्वी करिअरची सुरुवात जॉब ऑर्बिट मराठी सोबत. सर्वात आधी सगळ्यांना उत्सुकता असते पगाराची. तर या भरतीबदली सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे पगार. काही पदांसाठी दरमहा तब्बल 2,09,200 रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. हो, अगदी बरोबर ऐकलत. आज आपण काय काय पाहणार आहोत? तर ही भरती मोहीम नेमकी काय आहे, कोणती पदं आणि किती जागा आहेत, पात्रता काय लागेल, पगार आणि निवड प्रक्रिया कशी असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्ज कसा करायचा, या सगळ्या गोष्टींवर आपण एक नजर टाकूया. चला सुरुवात करूया. तर ही भरती कुठे निघाली आहे? ही भरती आहे आपल्या देशातील प्रतिष्ठित अशा नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीमध्ये. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ही कोणतीशी तात्पुरती नोकरी नाहीये. ही एक परमनंट म्हणजे कायमस्वरूपी सरकारी नोकरी आहे. यात गट अ, ब आणि क अशा तीनही वर्गांतील पदांचा समावेश आहे. या भरतीमध्ये सायंटिफिक, टेक्निकल आणि नॉन अकॅडमिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या एकूण 82 जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे ही खरंच एक खूप मोठी संधी आहे. चला तर मग आता जरा डिटेलमध्ये बघूया की नक्की कोणकोणती पदं आहेत आणि कोणत्या पदासाठी किती जागा आहेत. आता पदांवर एक नजर टाकूया. बघा, सायंटिफिक क्षेत्रात डेप्युटी डिरेक्टरसारख्या वरिष्ठ पदांपासून ते लॅबोरेटरी असिस्टंटपर्यंत संधी आहेत आणि लॅबोरेटरी असिस्टंटसाठी तब्बल 24 जागा आहेत. दुसरीकडे प्रशासकीय कामासाठी सेक्शन ऑफिसर, डेप्युटी सेक्शन ऑफिसर आणि असिस्टंटसारखी पदं आहेत, ज्यांच्यासाठी एकूण 51 जागा आहेत. म्हणजे जवळजवळ प्रत्येकासाठी इथे काही ना काही संधी नक्कीच आहे. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, पात्रता. म्हणजे या पदांसाठी कोण अर्ज करू शकतं हे समजून घेणं खूप गरजेचे आहे. चला पाहूया. या भरतीचं एक वैशिष्ट्य म्हणजे इथे फ्रेशर्स आणि अनुभवी दोघांनाही संधी आहे. म्हणजे जर नुकतंच शिक्षण पूर्ण झालं असेल तर असिस्टंट आणि सेक्शन ऑफिसरसारख्या पदांसाठी अर्ज करता येईल. आणि ज्यांच्याकडे अनुभव आहे त्यांच्यासाठी डेप्युटी डिरेक्टरसारखी मोठी पदं आहेत. पण त्यासाठी मग विशिष्ट अनुभव आणि मास्टर किंवा PhD सारखी उच्च पात्रता लागेल. आणि इथे खूप महत्त्वाची गोष्ट आहे, अनेक पदांसाठी फक्त एनी ग्रॅज्युएट म्हणजे कोणत्याही शाखेतली पदवी पुरेशी आहे. हो, त्यामुळे जर तुमचं नुकतंच ग्रॅज्युएशन झालं असेल तर ही संधी खास तुमच्यासाठीच आहे, ती सोडू नका. वयोमर्यादेबद्दल बोलायचं झालं तर लॅबोरेटरी असिस्टंटसाठी 18 ते 27 वर्ष, असिस्टंट पदासाठी 21 ते 35 वर्ष आणि डेप्युटी डायरेक्टर पदासाठी 50 वर्षांपर्यंतची अट आहे. अर्थात जे आरक्षित प्रवर्गात येतात त्यांना सरकारी नियमांनुसार वयात सवलत दिली जाईल. ठीक आहे, पात्रता तर कळली. आता बघूया पगार किती मिळेल आणि निवड प्रक्रिया कशी असणार आहे याबद्दल. तर पगार हा 7व्या वेतन आयोगानुसार दिला जाणार आहे. म्हणजे पे लेवल 2 जिथे सुरुवातीचा पगार साधारण 19,900 रुपये असेल तिथपासून ते पे लेवल 12 पर्यंत जिथे 2,09,200 रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. आणि यासोबतच इतर सरकारी भत्ते आणि फायदे तर आहेतच. निवड प्रक्रिया पदानुसार वेगवेगळी आहे. म्हणजे डेप्युटी डायरेक्टरसारख्या मोठ्या पदांसाठी फक्त डायरेक्ट इंटरव्ह्यू असेल. पण जी ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर आणि इतर नॉन अकॅडमिक पदं आहेत त्यांच्यासाठी लेखी परीक्षा आणि स्किल टेस्ट या दोन्ही गोष्टी होतील. चला आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. या पदांसाठी अर्ज कसा करायचा आपण स्टेप बाय स्टेप संपूर्ण प्रक्रिया समजून घेऊया. सगळ्यात आधी या तारखा लक्षात ठेवा किंवा लिहूनच ठेवा. अर्ज सुरू होत आहेत 23 फेब्रुवारी 2024 पासून आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 23 मार्च 2024. पूर्ण 1 महिन्याचा वेळ आहे, पण शेवटच्या क्षणाची वाट बघू नका. आता बोलूया अर्ज शुल्काबद्दल म्हणजे ॲप्लिकेशन फीबद्दल. आणि इथे खूप चांगली बातमी आहे. महिला उमेदवार, SC, ST आणि दिव्यांग उमेदवारांसाठी कोणतीही फी नाही. फी पूर्णपणे माफ आहे. बाकीच्या सर्व उमेदवारांना 500 रुपये फी ऑनलाईन भरायची आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. तुम्हाला फक्त NFSUच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे. तिथे रिक्रुटमेंट किंवा करिअर नावाचा विभाग दिसेल. तिथे जाऊन आधी रजिस्ट्रेशन करा, मग ऑनलाईन अर्ज भरा, फी भरा आणि अर्ज सबमिट करा. झालं. चला जाता जाता एकदा महत्त्वाचे पॉइंट्स परत एकदा आठवूया. एकूण जागा आहेत 82 आणि त्याही कायमस्वरूपी. अनेक पदांसाठी फक्त कोणतीही पदवी पुरेशी आहे. नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारतात कुठेही असू शकतं. आणि सर्वात महत्त्वाचं, अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 23 मार्च 2024. ही तारीख विसरू नका.
तर ही आहे गृह मंत्रालयाच्या अंतर्गत एक शानदार संधी. पदं चांगली आहेत, पगार उत्तम आहे आणि देशाची सेवा करण्याची संधी आहे. मग या सुवर्ण संधीचा फायदा घेण्यासाठी आपण तयार आहात का? नक्की विचार करा आणि वेळेच्या आत अर्ज करा. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. एक खूप महत्त्वाची सूचना आहे. या भरतीबद्दलची जी काही संपूर्ण माहिती आहे ना, त्याची एक PDF आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यामुळे सगळ्यात आधी काय करा, खाली जाऊन ती PDF एकदम शांतपणे आणि नीट वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. अर्ज करण्याची जी अधिकृत लिंक आहे ती सुद्धा डिस्क्रिप्शनमध्येच आहे बरं का. तुम्ही थेट त्या लिंकवर क्लिक करून अर्ज करू शकता. आता कदाचित काहींना प्रश्न पडला असेल की अर्ज नेमका करायचा कसा. जर तुम्हाला ही अर्ज कसा करायचा हे माहीत नसेल तर अजिबात काळजी करू नका. फक्त आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही तुमच्यासाठी अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगणारा एक वेगळा व्हिडिओ नक्की बनवू. अच्छा, अजून एक गोष्ट, तुम्हाला नक्की कोणत्या प्रकारच्या जॉबचे अपडेट्स हवे आहेत? म्हणजे सरकारी नोकरी, प्रायव्हेट जॉब किंवा बँक भरती, रेल्वे भरती, तुम्हाला जे हवं असेल ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुमचे काही प्रश्न किंवा शंका असतील ना तर त्याही नक्की विचारा. आम्ही तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि हो, जर तुम्हाला ही माहिती थोडी जरी उपयुक्त वाटली असेल तर पटकन एक लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत पण पोहोचवा, त्यांनाही शेअर करा. आणि अशाच नवीन जॉब अपडेट्ससाठी आपल्या जॉब ऑर्बिट मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.